वृश्चिक राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. विजयादशमी म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या, अन्यायावर न्यायाच्या आणि दुर्बलतेवर सामर्थ्याचा विजय. आणि वृश्चिक राशीसाठी हा दसरा म्हणजे केवळ विजय नाही, तर पूर्ण परिवर्तनाची सुरुवात. तुमच्या जीवनात जे काही तपलेलं, लपलेलं, दडलेलं होतं, आता ते समोर येणार आहे. दसऱ्यानंतर घडणारे ग्रहबदल तुम्हाला सांगतात नवा टप्पा, नवा संघर्ष आणि नवा विजय जवळ आला आहे. काही घटना तुम्हाला चकित करतील, काही लोक उघड होऊन समोर येतील, पण शेवटी तुमचं नशीब तुमच्या बाजूनेच फिरणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ, शक्ती, साहस आणि युद्धाचे प्रतीक. आणि दसऱ्यानंतर मंगळ ग्रहाचा प्रभाव अत्यंत तीव्र होणार आहे. तुमचं मन, विचार आणि निर्णय क्षमता तीक्ष्ण होईल. जिथे तुम्ही गोंधळात होतात तिथे तुम्ही शांतपणे खरं काय आहे ते पाहू शकाल. जीवनातील जुनी प्रकरणं, विशेषतः नाती, कर्ज आणि जुने वैरी आता एकदाचे संपणार आहेत. या काळात काही घटनांनी तुमचा विश्वास डळमळेल, पण लक्षात ठेवा, परिवर्तन हा शेवटी पुनर्जन्माचाच प्रारंभ असतो. वृश्चिक राशीसाठी हा काळ धोरणात्मक विजयाचा आहे. तुमच्या कामात आता नव्या संधी, नवं नेतृत्व आणि गुप्त सहाय्य मिळेल. ज्यांनी पाठीमागून टीका केली त्यांच्यावर तुम्ही आता वरचढ ठराल. कामाच्या ठिकाणी काही लोकांवर मत्सर जाणवेल, पण तुम्ही शांत राहून आपली ओळख कर्मातून निर्माण कराल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ नव्या स्रोतांचा आहे. अनपेक्षित जागेतून पैसा येईल, पण अनावश्यक खर्च टाळा. जर तुम्ही गुंतवणुकीत असाल तर दीर्घकालीन निर्णय फायदेशीर ठरतील. वृश्चिक राशीचं हृदय खोल असतं. जेव्हा प्रेम करतं ते पूर्ण मनाने करतं. दसऱ्यानंतर या भावनांना नवा अर्थ मिळेल. काही नाती परीक्षेच्या टप्प्यातून जातील, काही जुन्या जखमा भरून निघतील. ज्यांच्या नात्यात गैरसमज होते ते आता समोर येईल. एकटेपणा जाणवणाऱ्यांसाठी नवा साथीदार मिळू शकतो. विवाहित अति संशयाने भावनिक उग्रता टाळावी, कारण मंगळाचा प्रभाव तुम्हाला पटकन राग आणू शकतो. या काळात शरीराची ऊर्जा वाढेल, पण तिचं नियंत्रण आवश्यक आहे. थोडी थकवा, डोकेदुखी किंवा झोपेचा ताण जाणवू शकतो. त्यासाठी प्राणायाम, ध्यान करणं फायदेशीर ठरेल. दसऱ्यानंतरचा हा काळ तुम्हाला आध्यात्मिक जागृतीसाठी प्रसन्न करणारा ठरेल. तुम्ही या काळामध्ये महादेवाची किंवा स्वामी समर्थांची सेवा नक्की करावी. वृश्चिक राशीचे जीवन म्हणजे संघर्षातून यश, अंधारातून प्रकाश आणि वेदनेतून ज्ञान. दसऱ्यानंतर तुमचं भाग्य नव्या दिशेने वळणार आहे. काही जण तुमच्यापासून दूर जातील, पण जे राहतील ते खरे साथीदार असतील. हा काळ तुमचं आत्मभान वाढवणारा आहे. जे काही गमावलं गेलं त्याच्या बदल्यात मिळणारा अनुभव, सामर्थ्य आणि शांतता अमूल्य आहे. लक्षात ठेवा, वृश्चिक राशी हरत नाही, ती रूपांतरित होते आणि पुन्हा नव्याने उभी राहते. हे होतं वृश्चिक राशीचं दसऱ्यानंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.